नमस्कार, श्रेया कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत। आज आपण रोजच्या जेवणामध्ये केली जाणारी शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। भाजी पौष्टिक आणि झटपट अशी तयार होते। शेवगा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे। जर तुम्हाला काही वेगळं आणि चवदार हवे असेल तर ही भाजी नक्की ट्राय करून पहा। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला आपण शेवग्याच्या 5 शेंगा घेतलेल्या आहेत आणि या शेंगा आपण चिरून याच्या चाकूने शिरा काढून घ्यायच्या आहेत। हे पहा, अशा प्रकारे शेंगा आपण या ठिकाणी तोडल्यानंतर याची शीर काढून घ्यायची आहे। एकदम पटकन अशा ह्या शिरा निघाल्या जातात। आता ह्या चाकूने कट करून नंतरच याच्या सर्व शिरा काढून घ्यायच्या आहे, म्हणजे शेंगा कडवट लागत नाही। जेवढ्या शिरा काढता येतील तेवढ्या आपण ह्या काढून घ्यायच्या आहेत। या ठिकाणी चिरून झालेल्या आहेत। त्यानंतर आपण अर्धा कप हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि ही आपण अर्धा तास पाणी घालून भिजत घातली होती। त्यानंतर शेंगांमध्ये आपण पाणी घालून या स्वच्छ धुवून घेणार आहोत। या ठिकाणी शेंगा आपल्या धुवून झालेल्या आहेत। आपण ह्या साईडला ठेवून याचे वाटण तयार करणार आहोत। त्यासाठी आपण 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत। घातल्यानंतर यामध्ये आपण 2 इंच आले बारीक कट केलेले आहे ते देखील याच्यामध्ये घालायचे आहे। पाव कप आपण सुके खोबरे चिरून घातलेले आहे। कोथिंबीर आपण यामध्ये घालून हे मिश्रण आपण चांगले मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे। या ठिकाणी हे आपले वाटण तयार झालेले आहे। त्यानंतर कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण 2 चमचे तेल घालून घेणार आहोत। तेल या ठिकाणी चांगले कडकडीत असे गरम झालेले आहे। त्यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी मस्त अशी तडतडल्यानंतर यामध्ये 1 चमचा जिरे घालून घेणार आहोत। जिरे आणि मोहरी दोन्हीही चांगले तेलामध्ये आपण तडतडल्यानंतर यामध्ये चिमूटभर हिंग घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण सुरुवातीला जे मिक्सरवर वाटण काढलेले आहे ते घालून घेतलेले आहे आणि नंतर आपण कढीपत्ता घालून घ्यायचा आहे। कढीपत्ता या ठिकाणी घालून झालेला आहे। त्यानंतर आपण हे चांगले परतून घेणार आहोत। 2 ते 3 मिनिटांसाठी हे मिश्रण चांगले परतून घ्यायचे आहे। गॅस आपण मध्यम ठेवलेला आहे आणि मध्यम गॅसवर हे मिश्रण आपण तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहे। मिश्रण परतून झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद आणि घरगुती काळा मसाला पण 1.5 चमचे घालून घेणार आहोत। मसाला घालताना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे म्हणजे तिखट किती हवे आहे त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि हे आपण चांगले परतून घेणार आहोत। मसाला परतल्यानंतर थोडा सुट्टा वाटत आहे, त्यासाठी यामध्ये आपण ज्या भांड्यामध्ये मसाला तयार केलेला आहे त्या मिक्सरच्या भांड्यात आपण थोडे पाणी घालून घेणार आहोत आणि हे पाणी याच्यामध्ये घालून हे चांगले आपण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे। मसाला या ठिकाणी तेल सुटेपर्यंत आपला परतून झालेला आहे। हे पहा, तुम्ही पाहू शकता मसाल्याला मस्त असे तेल सुटलेले आहे। त्यानंतर यामध्ये आपण चिरून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा घालायच्या आणि नंतर अर्धा कप आपण भिजवून घेतलेली हरभरा डाळ घालून त्याच्यावरती चवीनुसार मीठ घालून हे आपण चांगले परतून घ्यायचे आहे। मसाल्यामध्येच आपण हे सर्व चांगले परतून घ्यायचे आहेत। 1 मिनिट आपण हे चांगले परतून घेतलेले आहे। त्यानंतर याच्यामध्ये आपण रस्सा किती हवा आहे आणि भाजी शिजण्यापुरते पाणी घालून घ्यायचे आहे। या ठिकाणी आपण 2 ग्लास पाणी घालून घेतलेले आहे, म्हणजे आपल्याला भाजी किती पाहिजे त्याप्रमाणेच यामध्ये आपण पाणी घातलेले आहे। तुम्हाला किती रस्सा हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता आणि याच्यावरती झाकण ठेवून आपण हे 15 मिनिटांसाठी शिजवून घेणार आहोत। शेंगा शिजवताना आपण गॅस मध्यम आचेवर ठेवलेला आहे आणि मध्यम आचेवरच या ठिकाणी 15 मिनिटांसाठी आपण शिजवून घेतलेले आहे। त्यामध्ये आपण पाव कप भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे। कूट घालून आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत। सुरुवातीला आपण कूट न घालता भाजी शिजल्यानंतर याच्यामध्ये कूट घालायचा, म्हणजे आपल्या भाजीला मस्त अशी तरी येते आणि रस्सा आपला दाटसर असा तयार होतो। याच्यावरती पुन्हा आपण झाकण ठेवणार आहोत आणि एक वाफ काढून घेणार आहोत। शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत त्यामुळे आपण फक्त याची एकच वाफ काढून घ्यायची आहे आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपला रस्सा मस्त असा तयार झालेला आहे। याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत। रस्सा तुम्ही पाहू शकता एकदम दाटसर असा झालेला आहे आणि मस्त असा तरीदार देखील झालेला आहे। हा आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत।
शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी अगदी सोप्या पद्धतीने सहजरित्या कोणीही करू शकेल अशा पद्धतीने मी तुमच्याबरोबर आज शेअर केलेली आहे। करायलाही सोपी आणि आरोग्यासाठी पौष्टिक अशी ही चवदार रस्सा भाजी आपली तयार झालेली आहे। आशा आहे की तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल। अगदी सहजरित्या कोणीही करू शकेल अशा सोप्या पद्धतीने ही रेसिपी आज आपण तयार केलेली आहे। तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा। जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तसेच बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूया अशाच पुढील नवीन रेसिपीमध्ये।